जय गुरुदेव. आज तुम्हाला मी एक अशी खास गोष्ट सांगणार आहे, जी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाचं स्थान करते. बघा, आजकाल प्रत्येकाच्या जीवनामध्ये तणाव ही गोष्ट खूप मोठ्या प्रमाणात येत आहे. कोणाला मानसिक तणाव आहे, कोणाला शारीरिक तणाव आहे आणि या तणावालाच त्याचीच पूरक दुसरी बाजू आहे आनंद, की आपल्याला आनंद आणि समाधान जर आपल्या मनाला असेल, तर आपला ताणतणाव कमी होतो. ह्या दोन्ही गोष्टी आपल्या शरीरामध्ये होत राहतात. जर शरीराचा अभ्यास केला, तर आपल्याला माहिती आहे की आपल्या शरीरामध्येच आनंद तयार होतो, शरीरामध्येच ताणतणाव तयार होतो आणि या दोघांचं जेव्हा बॅलन्स होते, तेव्हा या शरीरामध्ये सगळ्या कृती तयार होतात. पण होते काय, की आजकालच्या या काळामध्ये तणावाचं स्वरूप जे आहे हे वाढत वाढत चाललं आहे आणि आनंदाचं स्वरूप खाली कमी कमी होत चाललं आहे. मग यासाठी काय करायला पाहिजे? मग यासाठी आपण म्हणतो की आपण आनंदी राहायला पाहिजे. मग आनंदी राहायचं म्हणजे कसं राहायचं? सगळ्यांना माहिती आहे आनंदी राहायचं, पण कसं राहायचं हे सांगण्याचं मी आज एक तुम्हाला सांगणार आहे, की यासाठी आपल्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगद्वारे संचालित हॅपीनेस प्रोग्रॅम जो आहे, याद्वारे आपण आपल्या मनातला, आपल्या शरीराचा ताणतणाव कमी करून आनंदी कसं राहायचं, अगदी सोपं आनंदी कसं राहायचं हे आपल्याला या 4 दिवसामध्ये शिकवलं जातं. तर या आर्ट ऑफ लिव्हिंग ही जी जगातली सगळ्यात मोठी स्वयंसेवकांची जी संस्था आहे, की याद्वारे श्री श्री रविशंकरजी यांनी स्थापित केलेल्या सुदर्शन क्रियेचा अनुभव हा आज कितीतरी लाखो करोडो लोक घेत आहेत आणि त्यातनं आपल्या स्वतःच्या आपल्या आपल्या मनाचा आनंद घेत आहेत, आपल्या शरीरामधला ताणतणाव, आपल्या मनाचा ताणतणाव कमी करत आहेत. तर अशाचाच अनुभव आपल्याला घ्यायचा असेल तर आपण घेऊ शकतात. मी डॉक्टर मंगेश देवकर. मी गेल्या 15 वर्षापासून व्हॉलेंटियर म्हणून या आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये जोडलेलो आहे बुलढाणा येथे. आणि बुलढाण्यामध्ये अगदी सुंदर असं ध्यान मंदिर जे आहे, तिथे हा हॅपीनेस प्रोग्राम घेतला जातो. तर सगळ्यांनी अवश्य या प्रोग्रामला यावं. जय गुरुदेव.